हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। या शिवजन्मभूमीचे शिलेदार 23 तारखेनंतर जुन्नरचे आमदार सत्यशील दादा शेरकर यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्य सुरेश भाऊ असतील, माऊली शेठ असतील, शरदरावजी लेंडे असतील, बाबूभाऊ पाटे असतील, सगळे व्यासपीठावरील सगळी ही जीवाभावाची माणसं, तुम्ही सगळेजण पत्रकार बांधव, खरं तर काय योगायोगे बाबूभाऊ माहित नाही, पण जेव्हा जेव्हा जुन्नर तालुक्याच्या विधानसभेच्या प्रचाराच्या सभेला धावत पळत पोचतो तेव्हा तेव्हा आमदारच निवडून येतो। आणि आज तीच धास्ती होती, सकाळपासून खरं तर 6 सभा केल्या, 7वी सभा वेळेत होईल का नाही ते माहीत नव्हतं, पण नियतीच्या मनात ते आणि माझं म्हणणं एकच होतं, या जागेचा पायगुण लोकसभेला पाहिलाय। आणि बाबूभाऊ मी मनापासून तुमचं कौतुक करतो, ही एवढी शेवटच्या टोकापर्यंतची गर्दी बघितल्यावर आता घड्याळ आणि रिक्षावाल्यांना एकच भीती, सत्यशील दादाचं लीड किती। पण मी मनापासून कौतुक करेल सत्यशील दादाचं, म्हणजे अनेकांनी अनेक संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला, पण शिवजन्मभूमीची संस्कृती आपल्याकडे महाराष्ट्र एका वेगळ्या नजरेने बघतो, एका वेगळ्या आशेने बघतो। म्हणजे उभा महाराष्ट्र नाही, उभ्या देशातला माणूस येतो आणि तो इथं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होतो। आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजकारणाला, राजकारणाला, खरं तर त्यांच्या स्वराज्याला सगळ्यात महत्वाचं देणं काय दिलं होतं, तर ते नैतिक अधिष्ठान दिलं होतं। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण, समाजकारण करत असताना ही नैतिकता, हे नैतिक अधिष्ठान हे टिकवणं हे जास्त गरजेचं होतं। आणि काही जणांनी पराभव समोर दिसायला लागल्यानंतर आता वाटेल त्या थराला गेलं तरी हरकत नाही अशी भावना घेत कमरेखालचे वार सुरू केल्यानंतर सुद्धा सत्यशीलने आपला विचार ढळू दिला नाही, आपला प्रचार ढळू दिला नाही, याचा मला अभिमान आहे। राज्यभर फिरत असताना मध्येच धाकधूक व्हायची, कारण राज्यभर फिरताना सगळेजण विचारायचे जुन्नरचं कसं, आणि मी प्रत्येक ठिकाणी कॉन्फिडेंटली सांगून आलोय, ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा किल्ला मजबूत असतो, आणि किल्ला मजबूत असला तर मुलुकगिरीला बाहेर पडता येतं। बाले किल्ला तुमच्या सगळ्यांच्या जीवावर मजबूत आहे, आणि त्यामुळे कॉन्फिडेंटली सांगतोय सत्यशील दादाच आमदार होणार आहे, आपलीच बारी बसणार, ही काळ्या दगडावरची रेग। मतदानाची तारीख किती, निकाल किती, म्हणजे मतदान नोव्हेंबर 20, निकाल नोव्हेंबर 23, आणि घरी बसवा शिंदे, अजितदादा आणि फडणवीस। हे मी नाही, हे अख्खा महाराष्ट्र म्हणतोय। म्हणजे आज कोणीतरी खरं तर सांगितलं की महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाब विचारा, अरे सांगता सभा घ्यायची हिम्मत झाली नाही तुमची, आणि तुम्ही जाब विचारा म्हणत असाल तर कृपया आपल्या नेत्यांना जाब विचारा। आज पलीकडच्या बाजूला जे पाणी पडतंय, आता माणिकडो, मी आता येताना माणिकडो, डिंबे, येलदरी, आपल्या पिंपळगाव, जोगा या धरणावरच आलो, आपल्याला मिळतं ते कुकडीचं पाणी त्या ठिकाणी मिळतं। आणि काही काही ठिकाणी बोगद्याने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, बोगद्याने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, बोगद्याने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या। आता सांगा जाब कुणाला विचारायचा,
आणि जर विचारायचंच असेल तर जाब याचा सुद्धा विचारा की ज्या शिवसंस्कार सृष्टीचं प्रेझेंटेशन 2019ला तुम्ही निवडून दिल्यानंतर दिलं, त्या शिवसंस्कार सृष्टीला या शिवजन्मभूमीत होऊ न देणारं नेतृत्व कुणाचं याचं सुद्धा उत्तर द्या. जी बिबट सफारीचं चर्चा फक्त होती, ती बिबट सफारी सुद्धा तिकडे घेऊन जाणारं कोण याचं सुद्धा उत्तर द्या. आणि कृषी प्रधान तालुक्यामध्ये मिनी फूड पार्क आणत असताना जागेच्या मोहापायी मिनी फूड पार्कला कोणी विरोध केला आणि कोणी त्यावेळेच्या जिल्हा परिषदेच्या सीओना सांगून तिथं फूड पार्क नको हे कोण सांगत होतं याचा सुद्धा खरं तर उत्तर मान्यवरांनी दिलं पाहिजे. 23 पासून माझी फिक्स, आत्ताच तुम्ही फायनल करून टाकले, पण फार जबाबदारीने ही गोष्ट सांगतोय. कारण महाराष्ट्रभर फिरत असताना जवळपास शिवस्वराज यात्रेच्या 67 सभा, त्यानंतर अर्ज भरण्याच्या जवळपास 12 ते 13 सभा आणि त्यानंतर 4 तारखेपासूनच्या आतापर्यंतच्या जवळपास 48 सभा, एवढं फिरल्यानंतर महाराष्ट्रात परवा एका आजोबांनी सांगितलंय, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी ते आजोबा म्हणाले, म्हातारं जिकडं फिरतंय तिकडं चांग भलं होतंय. आणि त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तालुक्यात येऊन गेल्यानंतर काही लोकांनी आवर्जून सांगितलं, आमच्याविषयी नाही बोलले. हा, आदरणीय पवार साहेबांनी कोणाविषयी बोलावं यासाठी काहीतरी पात्रता लागते. आदरणीय पवार साहेबांनी कुणाविषयी बोलावं यासाठी काहीतरी कर्तृत्व लागतं. आणि बोललं जातं ते लढणाऱ्यांविषयी बोललं जातं, गद्दारांविषयी बोलण्याचा महाराष्ट्राचा इतिहास नाही. गद्दारांना फक्त त्यांच्या प्रवृत्तीला गाडलं जातं एवढंच महाराष्ट्राला ठाऊक आहे. आणि महाराष्ट्राचा त्यामुळे हा निकाल आहे. विचार करा, हे येऊन काहीही सांगतील. म्हणजे मला आधी सगळ्यांनी स्टेजवर विचारलं की एवढा वेळ पुरल का. मी म्हटलं, ज्या मोदी साहेबांनी 27 जूनला भोपाळमध्ये भाषण केल्यानंतर यांचे नेते टुनकन उडून पलीकडे जाऊन बसले, त्या मोदी साहेबांना आणि अमित भाई शहांना घाम फोडायला संसदेत या शिवजन्मभूमीच्या शिलेदाराला 10 मिनिटं बी लय होतात. आता तो 20 मिळालीत. आणि जेव्हा हे गुलाबी जॅकेटवाले सांगतात की ही भूमिका विकासासाठी आहे, म्हणजे वैयक्तिक टीका टिप्पणी बाजूला राहू द्या, पण कोणी एखादी भूमिका जेव्हा घेतली जाते तेव्हा ती काय भूमिका नेमकी घेतली जाते. कोणीतरी सांगतं रस्ते झाले, पण जुन्नर तालुक्याला भूषणावह वाटेल असा एकतरी प्रकल्प आला का. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे 5-5 वर्ष ज्यांनी आमदारकी दोघांनी उपभोगली, या दोन्ही माजी आमदारांनी खरं तर या प्रश्नाचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे. बाकी रस्त्यासारखे विषय असतील, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. खासदार म्हणून काम करत असताना शिवनेरीचा रोपवे असेल, लेण्याद्री सारखा प्रसादम स्कीमचा प्रोजेक्ट असेल, पण 90 ते 95% प्रकल्प हे राज्यातून मग केंद्राकडे जातात. आणि राज्यातून केंद्राकडे प्रकल्प जात असताना त्यावेळी राज्याचा पाठपुरावा हा तितकाच महत्वाचा असतो. पण मग हे अपयश नाही का याचा विचार होणं फार गरजेचं आहे. आणि हे अपयश झाकायचं म्हणून कुठंतरी काहीतरी कमरेच्या खाली वार करायचे. पण सत्यशील दादा बोलत होते तेवढं धावत येताना एक वाक्य ऐकलं, जानी जिनके खुद के घर शीशे के होते हैं वो दूसरों पे पत्थर नहीं मारा करते. आणि ही वस्तुस्थिती आहे. कारण तालुक्याच्या बाबतीत आपण विचार करत असताना ज्या शिवजन्मभूमीकडे संपूर्ण महाराष्ट्र आदरानं बघतो, या शिवजन्मभूमीचा शिलेदार गद्दार असता कामा नये हे आपल्याला ठरवावं लागेल. हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. कारण महाराष्ट्रानं निकाल घेतलाय. महाराष्ट्रभर फिरत असताना जे हे सांगतात विकासासाठी म्हणून ही भूमिका घेतली. नेमका विकास म्हणजे काय विकास. महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बल्क ड्रग पार्क गेला, 5.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक गेली, 5 ते 6 लाख तरुणांचा रोजगार गेला.
याला विकास म्हणायचं? सोयाबीनचा भाव आता आज किती 3200 रुपयापर्यंत आला. ज्या सोयाबीनची एकरी जर सोयाबीनचं उत्पादन खर्च बघितला तर क्विंटल मागे 6000 आणि तुम्हाला मला भाव मिळतो 3200 रुपये आपल्या हातात घ्यायचं, याला विकास म्हणायचं? माझ्या माता भगिनी दिवाळी साजरी केलं असेल, खोबरं 140 तर 280 झालं, तुरडाळ वाढली, रवा वाढला, मैदा वाढला, तेल वाढलं, याला विकास म्हणायचं का? महाराष्ट्रातले 8 शेतकरी दिवसाला आत्महत्या करतायत. महिन्याला 200 शेतकऱ्यांच्या दारात तिरडी उचलावी लागते. 200 शेतकऱ्यांचं सरण रचलं जातं. 200 शेतकऱ्यांची लेकरं अनाथ होतात. याला विकास म्हणायचं? गेल्या 2 महिन्यातली आकडेवारी बघितली तर तब्बल 1950 माता भगिनी म्हणजे जवळपास दर महिन्याला 1000 माता भगिनी बेपत्ता होतात. ही कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली जाते, याला विकास म्हणायचं का? फक्त तुमच्या मलिदा गँगचं भलं होणार, त्याला विकास म्हणायचं? आणि म्हणून हा प्रश्न पडतो की ही निवडणूक नेमकी आहे कशाची? फार जबाबदारीने सांगतो, महाराष्ट्रभरातून हाच आवाज आहे. ही निवडणूक फक्त आमदार निवडून द्यायची नाही, ही निवडणूक फक्त विधानसभेची नाही, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. कारण प्रत्येक वेळी महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणाऱ्या भारतीय जनता पक्ष असेल, गुलाबी गँग असेल, नाहीतर नाहीतर शिंदेची शिवसेना असेल, प्रत्येक वेळी महाराष्ट्राची भाकरी खाऊन यांनी गुजरातची चाकरी केली आणि दिल्लीतून गुबुगुबू वाजलं का नंदी बैलासारख्या माना डोलावणारं सरकार जर असेल तर महाराष्ट्रानं आता निकाल घेतलाय. या सरकारचं करायचं काय? पण 2 लय हुशार नेते बाबा, एक माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि दुसरे अमित भाई शाह. जेव्हा कळलं हे काय जुपणी होईना, जेव्हा कळलं हे काय आता जमाना, हे काय जमाना असं कळल्याबरोबर घाईघाईने 6 दिवस आधीच मोदीजींनी आपला बोड्या बिस्तारा उचलला आणि नाही मोदीजी डायरेक्ट परदेशात. आणि काल मान्य अमित भाई शहा हे घाईघाईने नागपूरमधून डायरेक्ट दिल्लीला. त्यात मान्य देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले की मी बाबा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. अहो सरकारच तुमचं येणार नाही तर मुख्यमंत्री पदाचा विषय कुठून येतो? कारण या महाराष्ट्राचा इतिहास आहे. परवा चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात होतो. त्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा काळजातली एक जखम ही भळभळायला सुरुवात होते. मग 300-350 वर्षापूर्वी त्याच संगमेश्वरात सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना गिरफ्तार करण्यात आलं होतं, कैद करण्यात आलं होतं. अहो हातात शमशेर घेतली की सभोवती लखलखती पृथ्वी निर्माण करणारे आमचे छत्रपती पण पकडले गेले. पराक्रम कमी नव्हता, शौर्य कमी नव्हतं, हिम्मत कमी नव्हती, सगळं होतं. पण झाली ती गद्दारी झाली आणि त्या गद्दारीची किंमत महाराष्ट्राला पुढची अनेक वर्ष चुकवावी लागली. सरसेनापती संताजीराव घोरपडे जिथं मुघलांना पाण्यात सुद्धा संताजी धनाजी दिसायचे, सरसेनापती संताजीराव घोरपडे पकडले गेले, मारले गेले, कारण गद्दारी. जेव्हा जेव्हा गद्दारी झाली तेव्हा तेव्हा महाराष्ट्राला याची फार मोठी किंमत चुकवावी लागली. आणि म्हणून आता तुमचं माझं कर्तव्य आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राच्या मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. तो रणांगणात लढताना खुपसला गेला नाही, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना 40 जण सुरत, गोवा, गुवाहाटी करून आले. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष जेव्हा फोडला गेला तेव्हा 27 जूनला पंतप्रधान बोलले आणि घाईघाईने काही लोकांनी भूमिका बदलली. पण ती उरातल्या हिमतीवर मनगटाच्या ताकदीवर स्वतःची संघटना काढली नाही तर पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, केली ती गद्दारी केली. आणि गद्दारीचं पीक जर महाराष्ट्रात फोफावायला लागलं तर ही गद्दारी समूळ नाहीशी करण्याचं कर्तव्य हे तुमचं आणि माझं आहे. आणि हा निकाल
आता महाराष्ट्रानं घेतलाय. त्यामुळे फक्त एवढंच सांगतो, महाराष्ट्रभर फिरताना तुमच्या जीवावर फिरलोय, तुमच्या भरोशावर फिरलोय. कारण मला ह्याची खात्री होती, तुमच्या प्रत्येकाविषयी ही खात्री होती की मी महाराष्ट्रभर निर्धास्त फिरत असताना सत्यशील शेरकर उभाय म्हणजे अमोल कोल्हे उभाय याची भावना तुम्ही प्रत्येक जण जागी ठेवाल. आपलं लेकरू आई बापानं खांद्यावर उचलून घेतलं तर जगाला मोठं दिसतंय. आणि जर जगाला मोठं दिसायचं असेल तर जसं तुम्ही लोकसभेला मला खांद्यावर उचलून घेतलं तसं विधानसभेला सत्यशील दादाला खांद्यावर उचलून घ्या, ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो. नियतीने संकेत लय भारी दिलाय. नंबर किती? खूण कसली? विजयाची खूण नियतीने सांगितली. लोकसभेला आपला नंबर किती होता? जुन्नरला करेक्ट माहितीये. जायचं 2 नंबर बघायचा, 2 नंबरला तुतारी वाजवणारा माणूस बघायचा आणि बटन दाबायचं, हे आपल्याला करेक्ट माहितीये. फक्त एवढं सांगतो, 20 तारखेला जाताना त्या बापाला आठवा. मतदानाला जात असताना त्या बापाला आठवा, ज्या बापानं घरासाठी रक्ताचं पाणी केलं असतं, हाडाची काडं केलेली असतात, त्यानं डोक्यावर सावलीसाठी छप्पर उभं केलेलं असतं, आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात, पोराच्या सुखासाठी शर्टाखाली भोकं पडलेलं बनियान घातलेलं असतं, पण पोरानं जे मागल ते त्याला दिलेलं असतं. आणि आयुष्याच्या संध्याकाळी तो बाप घराच्या अंगणात बसलेला असताना जर मागून कुणी अख्खं घर काढून नेलं तर बापाला काय वाटेल? गेली 55-60 वर्ष इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी, इथल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासाठी, इथल्या जिरायती जमिनी बागायती करण्यासाठी, इथल्या तरुणांच्या रोजगारासाठी, तुमच्या माझ्या सुखासाठी गेली 55-60 वर्ष जे आदरणीय पवार साहेब झगडत होते, 2 जुलै 2023 ला एका फटक्यात चिन्ह काढून घेतलं, पक्ष काढून घेतला, नेते काढून घेतले, सत्ता काढून घेतली. सगळं होत्याचं नव्हतं झालं. साधा माणूस असता तर कोलमडून पडला असता, परत उभी राहण्याची हिंमत नव्हती. आणि हे सगळं होत होतं ना, तेव्हा दिल्लीतून 2 नेते गिधाडासारखे बघत होते की पवार साहेब झुकले म्हणजे महाराष्ट्र झुकला. आता पवार साहेब गुडघे टेकतील, आता पवार साहेब शरण येतील, असं गिधाडासारखं बघत होते. पण तो 84 वर्षाचा योद्धा उठला आणि तो म्हटला, मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार, मी लढणार आणि लढून जिंकणार. त्या योद्ध्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार. त्यामुळे एवढंच सांगतो, काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं. त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं. आणि आयुष्याच्या संध्याकाळी भावांनो, बापाला हरू द्यायचं नसतं. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. त्यामुळे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे सत्यशील दादांना मत, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरेंना मत, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे राहुलजी गांधींना मत. आणि त्यामुळे पुन्हा एकदा रामकृष्ण हरी, जय शिवराय.